हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ही जी रेसिपी आहे ना फ्रेंड्स, ती स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी छान-छान आणि न्यू रेसिपी घेऊन येत आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करा आणि लाईक पण करायला अजिबात विसरू नका. आपली रेसिपी स्टार्ट करूयात. इथं तुम्ही पाहत असाल, की इथं मी घेतलेला आहे फणस आणि फणस जे आहे ना, तर पूर्णपैकी कट केला मी दाखवलेला नाही. कारण असा विषय झाला, आमच्या शेजारच्या बसायला आल्या होत्या. बोलता-बोलता माझ्या लक्षातच नाही राहिलं, की हा मला व्हिडिओ बनवायचा होता. आणि मी त्यांच्यासोबत बोलता-बोलता ते फणस जे आहे ना, तर मी कट करून घेतला. नंतर लक्षात आलं, नंतर ते फणस जे आहे ना, त्याची जी बाकी जे काय राहिलं ते सोलायचे तसे साईडला ठेवून दिल्याच्या नंतर आता हे तुमच्या समोर मी काय केले, जे बिया वगैरे काढायच्या राहिल्या होत्या ना, तर ते साईडला काढून घेतलेले आहे आणि अशा अशा प्रकारे म्हणजे मोठे-मोठे पीस ठेवलेले आहे फणसाचे. आणि हे जर तुम्हाला जर फणसाचे बी हवे असतील ना, तर तुम्ही काय करा, त्याचे पण तुम्ही कट करून तुकडे वगैरे कट करून घ्या आणि नसेल लागेल तर तुम्ही साईडला ठेवून तर एखादा म्हणजे जमिनीत त्याला लावून टाका. म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी पण त्याच्या पुढच्या 2-3 वर्षांनी का होईना आपल्याला फणस खायला भेटेल. तसंच मी करणार आहे. जी फणसाची बी आहे ना, जमिनीत गाडणार आहे. तर पाहूया येते का नाही. ते नंतरचा विषय आला. तर तुम्ही इथं पाहत असाल, की एका बाउलमध्ये मी घेतलेलं आहे फणसाचे तुकडे. आता ह्याच्यामध्ये मी काय केले, थोडंसं हळद आणि मीठ लावून आहे ना, म्हणजे 15-20 मिनिटं साईडला ठेवणार आहे आणि तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घेणार आहे. आणि फ्रेंड्स, आतापर्यंत मी ही फणसाची रेसिपी नाही खाल्लेली आहे आणि नाही मी आतापर्यंत बनवलेली आहे. आणि आता म्हणजे मी बनवते ना, फक्त पहिल्यांदाच बनवते. फर्स्ट टाईम आहे माझा. रेसिपी कशी होईल ते मला माहिती नाही. पण मला माहिती आहे, की मी जे बनवेल ते चांगलंच होईल. आणि त्याच्यासाठी मी काय केले, मी बसले होते म्हणजे हा पूर्ण 1 दिवस हा घालवलेला आहे, की मी रेसिपी कशी बनवू? मला काहीच आयडिया नव्हती. तर म्हटलं आपल्या पद्धतीने आपले जे मसाले मी वापरते रेग्युलरी त्या मसाल्यानेच आपण ते बनवूया. जर रेसिपी चुकली असेल ना, तर कोणाला माहिती असेल, की ही कशाप्रकारे बनवतात, त्यांनी मला सांगू शकता, की कशाप्रकारे हे बनवतात. तर तुम्ही इथं पाहत असाल, की एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आता क्वांटिटी मसाल्याची कमी का ठेवली आहे, कारण आपले जे फणस आहे ना, त्याची क्वांटिटी मुळात कमी आहे. तर मी काय केले, जे मटेरियल आहे ना, आपला कांदा आणि खोबरं, कोथिंबीर थोडंसंच कमी ठेवलेलं आहे. आणि थोडीशी तब्येत खराब असल्याने जर माझा आवाज थोडासा अ, वेगळा-वेगळा येत असेल ना, तर समजून घ्या आणि व्हिडिओला सपोर्ट करा. तर इथं तुम्ही पाहत असाल, की एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये खोबरं आणि कांदा जी आहे डायरेक्टली दोन्ही सोबत मी थोडंसं लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घेणार आहे. आणि ही कढईकडे लक्ष देऊ नका. ही कढई जी आहे ना, तर फक्त असं म्हणजे कांदा वगैरे, खोबरं वगैरे भाजण्यासाठीच ठेवलेली आहे. आणि आतापर्यंत मी काय फणसाची भाजी कुठं खाल्लेली पण नाही आणि पाहिलेली पण नाही. हे जर अनुभव आहे तर माझा पहिल्यांदाच आहे. रेसिपी कशी होते मला माहिती नाही. तर आता आपण बघूया कशाप्रकारे मी बनवते. तर आता चला, आता आपला जी कांदा आणि खोबरं आहे ना, ते मी भाजून घेतली आणि आता ह्या दिवसात काय होतं, म्हणजे ह्या दिवसात पण म्हणता येत नाही, कारण मे महिन्यात पाऊस पडतोय. आता काय बोलावं ह्या पावसाला. तर तुम्ही आता पाहता असाल, की कोथिंबीरमध्ये आता काय होतं, की पाऊस पडल्याच्या नंतर मातीचं प्रमाण भाजीपाल्यामध्ये खूप वाढतं. तर शक्यतो तुम्ही धुवूनच घेत जा. मी तर प्रत्येक वेळेस धुवूनच घेते. तर कोथिंबीर धुतल्याच्या नंतर मी जर मसाला म्हणजे मसाल्यामध्ये खास म्हणजे आहे. मी जे मसाला वाटलाय ना, तो मसाला ना जाडसर ठेवलाय. कारण काय करायचं, मला ना मसाला जाडसर हवा होता. कारण हे शेंगदाण्याचा कूट वगैरे मी काहीच टाकणार नाही. खोबरं वगैरे किसून अजिबात काय टाकणार नाहीये. जे मसाला हवा ना, ते ह्या मसाल्यावरतीच सगळी माझी काय रेसिपी आहे बरं का. आता इथे मी ठेवलेली आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केल्याच्या नंतर तेल न तापताच मी काय केलं, डायरेक्टली जिरा टाकून दिलाय. बघा किती गडबड आहे का नाही मला. तर जिरा टाकल्याच्या नंतर इथं जे मसाला आहे तो तुम्ही तर पाहता असाल, मसाला जे कशाप्रकारे मी वाटून घेतलाय मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. थोडासा मसाला जाडसर असला ना, की रेसिपी खूप छान बनते. तिथं तुम्ही पाहता असाल, की जे आपला मसाला आहे तो भाजत आहे. तर हा जो मसाला आहे ना, आधी आपण काय करूया, 5 ते
6 मिनिटं त्याला असं कमी गॅसवरती ना असंच परतून घेऊया. आता हे जे फणस आहे ना, ते इथून घेतलेलं नाहीये. पारगामध्ये तर शक्यतो नाही मिळत. हे जे फणस आहे ना, तर मी रोहा अलिबागवरूनच येताना घेऊन आलेली आहे. आल्याच्या नंतर कट केलेला आहे. पण ते लक्षात नाही राहिल्यामुळं थोडासा गडबड झाली. तर चला असू द्या. तर इथं तुम्ही पाहत असाल, की मसाला परतलेला आहे. 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. इथं मी घेतलेला आहे फक्त अर्धा-अर्धा चमचे मसाले घेतलेले आहे. चिकन मसाला, मटण मसाला, होममेड मसाला, लाल तिखट म्हणजे तरी पावडर आणि धना पावडर इथे घेतलेला आहे आणि हळद आणि मीठ घेतलेलं नाही. कारण तुम्हाला तर माहिती आहे. आधी आपण काय केलंय, ज्यावेळेस फणस कट कट केले ना आपण त्यावेळेस मीठ आणि हळद टाकलेली आहे. तर मिठाची जी क्वांटिटी आहे ना ती नंतर आपण ज्यावेळेस लागेल ना त्यावेळेस आपण टाकूया. तर आता काही गडबड करायची नाही अजिबात. तिथे तुम्ही पाहत असाल, की मी जे मसाले आहे सर्व काही टाकून दिल्याच्या नंतर मसाले बघा कशाप्रकारे परतल्या गेलेला आहे. कारण इथे तुम्ही पाहत असाल, की तेल सुटेपर्यंत हा मी मसाला परतून घेतलाय. कारण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपला रेडी झालेला नसतो. तिथं मी एकदम परफेक्टली असा मसाला भाजून घेतलाय. तर आपला मसाला परतल्याच्या नंतर जे मी अ, कट करून ठेवला होता फणस ते ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून दिलेला आहे. आता आपण ह्याला काय करूया, एकसारखं परतून घेऊया. जेणेकरून जे मसाल्याचं आहे ना, ते या फणसामध्ये रस उतरला पाहिजे आणि नंतर ते एकदम एकसारखं भाजल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. तर हळद आणि मीठ लावून ठेवल्याच्या नंतर तुम्ही तर पाहत असाल की कशाप्रकारे आपले जे फणस आहे, तर फणस वाटतच नाही की ही वेगळीच काय रेसिपी आहे अशी वाटते. तर मस्त असं आपले जे फणस आहे ना एकदम मसाल्यामध्ये छान परतल्याच्या नंतर ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला गेला ना, त्यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड केल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि जास्त काही आम्हाला ही भाजी ना पातळ नको होती. त्यासाठी मी काय केलंय, ही भाजी ना फ्राय म्हणजे सुक्की बनवली आहे. आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम आहे ना एकदम कमी करून झाकण लावून मी असंच ठेवून दिलेलं आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटं मला ह्या भाजीला गेलेली आहे. आता आपल्या भाजीमध्ये मीठ थोडंसं कमी आहे, तर मीठ ह्याच्यामध्ये चवीनुसार मी ॲड केलेलं आहे. आता ह्याला मी झाकण लावून ठेवून देत आहे, कारण आपल्या दम आचेवरतीच आपल्याला ही जी रेसिपी आहे बनवायची आहे. गडबड केल्याच्या नंतर भाजी जळू शकते, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर चला तर मग आधी मी काय केलंय, डायरेक्टली नंतर नाही ओपन केलं. मी थोडं-थोडं चेक करत राहिले, की आपली भाजी झाली की नाही. ही भाजी फक्त 50% भाजी शिजून तयार झाली होती आणि ह्याच्यामध्ये पाणी पण होतं. तर ह्याला आणखीन वेळ हवाय भाजी शिजण्यासाठी. तर आपण काय करू ह्याला परत झाकण लावून ठेवून देऊया 3 ते 4 मिनिटासाठी. तुम्हाला एक सांगू का, ही जी भाजी मी फर्स्ट टाईम बनवली, तर आत्तापर्यंत मी चिकन फ्रायची म्हणजे लव्हरच आहे. मला चिकन खूप आवडतं. तर आता इथून पुढे मला वाटत नाही, की मी चिकन लव्हर असेन म्हणून. कारण फणसाची जी भाजी बनवली ना, इतकी छान झालती तर काय सांगूच शकत नाही. खरंच मी पहिल्यांदाच बनवली ना आणि पहिल्यांदाच खाल्ली. आमच्या घरात पण सगळ्यांना आवडली, की ही रेसिपी आधी मी का नाही बनवली? हे विचार करत होते, की प्रत्येक गोष्ट ट्राय करण्याच्या अगोदर मला भीती वाटते, की कशी असेल, काय असेल? पण मी स्वतःहून ही भाजी बनवली ना, खरंच खूप छान झाली. चिकन वगैरे पण ह्याच्या पुढं फिक्के आहे बरं का गाईज. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि माझी जी भाजी आहे ना, फणसाची भाजी एकदम बनून तयार झालेली आहे. आता मी ह्याला एका बाउलमध्ये काढून घेते. तर माझी फायनली जी रेसिपी आहे ना, फणसाची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर ज्यांनी-ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल, त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. त्यांनी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला मी रोज छान-छान तुमच्यासाठी एक नवीन-नवीन अशी रेसिपी घेऊन येत जाईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. आणि हो गाईज, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा. कारण मेहनत तर खूपच करते, पण सपोर्ट तुमचा असल्याशिवाय मी काही पुढे जाऊ शकत नाही. हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी माझ्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.